आपली प्रगती त्याच्यातून बनवू शकतो असे अवजार, शेतीला लागणारा अवजार आहे. बोला. विटावर जाईल, वीटभट्टीवर जाईल आणि नंतर लग्न केलं शिक्षण केलं नंतर अजून एक मुलगा भाजीपाला तुम्ही कसा विकतात? स्वतः विकतात किंवा स्वतः का विकतात मग यायला काय देते? एवढा फरक स्वतः माझं नाव शोभना शंकर सारी असणार. आम्ही पहिल्यांदा फक्त शेतीच लावायचो खाण्यापुरता. आता आम्ही शेती तर लावतोच. भाजीपाला त्यांनी आम्हाला बियाणं दिले होते मागे, पण त्याच्यामध्ये आम्ही अजून वाढ केली आणि मिरची लागवड केली. सुरुवातीला आम्हाला भरपूर फायदा झाला पहिल्या वर्षी मिरचीमध्ये. मग आम्ही अजून रोपं वाढवली, आंब्याची रोपं वाढवली, त्याच्यामध्ये वाढ केली. तर आता कलम आमचे व्यवस्थित झालेले आहेत आणि त्याच्यातून जो आम्हाला फायदा झाला, आता 5 वर्षामध्ये आम्हाला बरीचशी इन्कम झाली त्याच्यामध्ये भाजीपाला लावून. तर पोरांच्या शिक्षणासाठी, त्यांच्या लग्नासाठी असं आम्ही त्याच्यातून खर्च केला. म्हणजे कोणाकडे आम्हाला आता मागायला लागत नाही. आम्ही आता बरोबर संसार आम्ही चालवतो. त्याच्यातून आम्हाला भरपूर फायदा झाला. आणि दुसरं सांगायचं म्हणजे ठाकरे सरांनी आम्हाला जी माहिती दिली त्याच्यातून आम्ही हे सगळं करू शकतो. आज बोला जे ठरवलं होतं की चालू वर्षी मी बोललो होतो की चालू वर्षी 2.5 कोटीमध्ये उत्पन्न झालं. परंतु असा संकल्प केला आहे की याच्यामध्ये फळझाडांची किंवा फळझाडांची आणि भाजीपाल्याची जास्त प्रमाणात लागवड करून उत्पन्न कसं होईल असा संकल्प केला. संकल्प करोगे तो ही होएगा, हो सकता है जो सोचोगे वही होगा. लेकिन सोचना पड़ेगा कि हमको 5 साल में डबल सिल का काम करेंगे. ऐसी ये आप सोच के मत खुश हो जाओ कि अभी ठीक है हमारा 4 लाख हो गया बहुत है. नहीं, डबल करो उसको और कर सकते हो क्योंकि अभी थोड़ा पैसा आ गया है, ट्रेनिंग आ गई है एंड आपने देख लिया है कि भाई पैसा आ सकता है. राइट, पहले तो शायद आई डोंट नो कितने लोग लेकिन मान चुके हैं कि हम बस इससे ज्यादा खेती में इनकम नहीं होता. आप लोग ऐसे सोचते थे? सोचा था कि इतना इनकम बढ़ेगा 5 साल में? सोचा था कभी? नहीं सोचा ना. अभी यहाँ से सोचो कि हम डबल करेंगे 5 साल में. 5 डबल तो मिनिमम, उससे ज्यादा भी कर सकते हो ना. केल्या कामात ते आम्हाला माहिती नाही थोडी थोडी काय यांनी केलं ते पण त्याच्यानंतर
थोडंसं आम्हाला पण वाटलं आपली पण थोडी शेती आहे, आपण पण त्याचे पाठीमागं त्यांचे असतं त्यांचं माहिती करून घेऊ आणि त्यांच्या जोडीला जाऊ. त्यांच्या जोडीला गेले तर आपल्याला त्याच्यापासून कसा फायदा घेता येईल मग तसं त्याचे मुलं आम्ही इथंपर्यंत पोहोचलो. लागवड करायची आहे यावर्षी मी आता मोगऱ्याची 6 एकर आणि लागवड करायची आहे त्याच्यासाठी 300 रोपे आपले स्वस्त देणार आहे आणि 300 रोपे दुसरीकडून लावणार आहे. मोगरा करायचा आहे आणि भाजीपाला करायचा आहे. मोगरा और भाजीपाले को करना है ये आपलं जे काम आहे आपण आपला हा जो कोकण भाग आहे, कोकण भागामध्ये पाऊस भरपूर पडतो. तसंच आपल्या संस्थेचं कार्य जे ते साताऱ्यामध्ये उत्तर कोरेगाव जो दुष्काळी भाग आहे आणि अतिशय कमी पावसाचा भाग. तर त्या भागामध्ये मी गेल्या 2 दिवसापूर्वी गेलो तर तिथे मला एक शेतकरी भेटला. दरवेळेला जेव्हा मी त्या ठिकाणी जातो त्या शेतकऱ्यांना नेहमी भेटतो. तर आता जसं आपल्या इथल्या शेतकऱ्यांनी सांगितलं की आम्ही शेती करत होतो आणि त्याच्यानंतर मग कुठे कोण म्हणाला वीटभट्टीवर जातो, कोण म्हणाला दुसरं कामावरती जात होतो, बांधकामासाठी जात होतो. तर तसाच तो व्यक्ती जो आहे तुमच्यासारखा साधारण शेतकरी होता, तो पण काही शाळा जास्त शिकलेला नव्हता. तर तो काय करायचा, शेती काम करायचं, टेलरिंग करायचं. शेती करायचं, शेतीत नंतर मग टेलरिंगचं काम करायचं. आता त्या भागामध्ये आपल्याकडे कसं 2000 मिलीमीटर पाऊस पडतो ना, त्या भागामध्ये जास्तीत जास्त 800 आणि तो पण दरवर्षीने पडेल, 800 पेक्षाही कमी. आता जर त्या भागामध्ये आम्ही गेलो तर आता पाऊस लांबलाय, त्यामुळे सरकारने काय केलं की धरणातली साठा आता फक्त 10%, त्यामुळे सगळ्या कॅनलवरचे मोटरीचे शेतीसाठी बंद केले आणि त्यामुळे सगळी जी काही फळझाडं आहे, ऊस रेसरा सुकलेला दिसत. आता या शेतकऱ्यांना पण त्यांनी एक कला शिकून घेतली, ती म्हणजे बियाणं कसं बनवायचं. तर त्याच्यामध्ये कांद्याच्या बियाण्यामध्ये त्यांनी प्रगती केली. असं करत करत तो दर्जेदार फक्त कांद्याचं बियाणं उत्पादन करायचं आणि त्याच्यानंतर गेल्या वर्षातली त्याची वार्षिक उलाढाल किती असते. तर काही जणांनी सांगितलं आम्ही 4 लाख घेतले. शेतकऱ्यांनी किती केले असेल, काय अंदाज आहे तुम्हाला? त्यांनी 500 कोटीपेक्षा जास्त उलाढाल एका वर्षात कांद्याचं बी विकून केलं. म्हणजे किती त्यांनी मोठा व्यवसाय केला, किती शेतकऱ्यांना त्यांनी कांद्याचं बी कसं वाढवायचं ते शिकवलं, त्याच्या बियाणाचा व्यापार केला. म्हणजे आज त्याचा कर्नाटक, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशमध्ये मोठी गोदाम की ज्याच्यामध्ये त्यांनी हे सगळं बियाणं साठवलं. दरवर्षी आता कांद्याचं पीक किती 3-4 महिन्यात पीक होऊन जातं ना, आणि त्याच्यामध्ये त्याला पाणी पण कमी लागतं, त्यामुळे कमी पावसात येऊ शकतो. आणि ह्या बियाणांच्या विषयात म्हणजे वर्षभर पण त्याला हे नाही, काम करायची गरज नाही. त्याच्यामध्ये त्यांनी एवढं उत्पादन केलं. आणि आता तो शेतकरी काय करतोय, तर त्यांनी चंदनाच्या झाडाची लागवड केली. आता तुम्हाला माहिती चंदनाचं झाड परावलंबी असतं आणि एका दुसऱ्या झाडाच्या बाजूला ते झाड लावायचं असतं. त्याला वेळ लागतो, 15-20 वर्ष लागतो. 15-20 वर्षानंतर भरपूर पैसे होतात. परंतु ते चंदनाच्या लाकडाचं काय असतं की जेव्हा झाड वाढतं आणि आता जेव्हा आपल्याला विकण्याची वेळ येतो त्या नेमकं कोणतरी सोडून घेतो. पण लोकांना माहिती असतं की एक झाड विकलं तर आपल्याला त्या 4-5 वर्ष काम करायची गरज नाही, थोडे पैसे त्याच्यात नाही. मग त्या शेतकऱ्यांनी काय केलं, तर सोलार ऊर्जेवरती कुंपण केलं. म्हणजे आणि एक जिओ फेन्सिंग केलं, ज्याच्यामध्ये काय आहे की त्याच्या शेतात कोणी माणूस आला तर लगेच त्याला
त्याच्या मोबाईलवर एसएमएस की कोणतं तुझ्या शेतात घुसले. त्यानंतर त्यांनी प्रत्येक झाडावरती चित्र कोणी झाड जरी तोडून दिलं तर कुठे गेलं की त्याला समजेल. म्हणजे अशा पद्धतीने दूरदृष्टी ठेवून आलेल्या पैशाचा त्यांनी योग्य तो वापर केला. मॅडम आपल्याला विचारत होते की एकाने प्रगती केली तर दुसऱ्याला का नाही वाटत. आता त्या भागात पण इतर अनेक शेतकरी, आता एका शेतकऱ्याने एवढी प्रगती केली म्हणजे तो 500 कोटीच्या पेक्षा जास्त उलाढाल त्यांनी केली. पण त्या भागात शेतकरी काय करतो की ज्या वर्षी पाऊस भरपूर पडला, नाल्यात पाणी आलं, शेतकरी भरली, ऊस लावून टाकायचा. पण नंतर पुढल्या वर्षी पाऊस कमी झाला तर ऊस वाळून पडतो. त्याच विभागातलं एक उत्तम उदाहरण त्यांच्या समोर असूनही लोकांनी बदल नाही केला. तर आपण काय करायचं की नेहमी शिकण्याचा प्रयत्न करायचा. आता मोतीलाल ओस्वाल कंपनीकडनं जे आपल्याला सुरुवातीची मदत मिळाली त्या मदतीचा वापर करून आपण असं बघायचं की कसं आपलं शेत ही आपली मालमत्ता मजबूत झाली पाहिजे. म्हणजे शेताची जमीन जी आहे ती अतिशय सुपीक झाली पाहिजे, चांगली उपजाऊ झाली पाहिजे आणि जास्तीत जास्त उत्पादन त्याच्यात निघाले. आता विशेषतः कोरोना झाल्यानंतर जगामध्ये एक विचार प्रवाह जो आहे तो अत्यंत मोठ्याने पुढे. तर त्या तो म्हणजे काय, तर आता पूर्वी आपण काय करायचं, आपल्या एका क्षेत्रामध्ये किती उत्पादन आलं याचा विचार करतो. आता 1 एकर क्षेत्रामध्ये किती पौष्टिक धान्य मी केलं याच्याकडे हळूहळू जगातल्या लोकांचा कल होतो. म्हणजे जसं आपण जेवतो ना, जेवताना थाळी असते, तर त्या थाळीची पोषण मूल्य किती आहे याच्यामध्ये आता जगातल्या लोकांचं लक्ष जास्त केंद्रित झालं. देशी बी बियाणं आहे त्याचं जर आपण संवर्धन केलं, त्या बियाणं विकायला सुरुवात केली तर त्याच्यातून आपल्याला भविष्यात जसे बदल घडता येतात, भविष्यात कसं आपलं मार्केट असते त्या मार्केटला आपण पुरवठा करू शकतो. तसंच आमच्याकडे गुरुकुल होतं, विद्यार्थी निवासी राहत असत, जवळजवळ 70 विद्यार्थी होते. तर ते 70 विद्यार्थ्यांना आम्ही एक प्रयोग करायचो की एक भाताची जात प्रत्येक विद्यार्थ्याला द्यायचं. एक कुंडी असायची, कुंडीत तो एक जातीचा भात लावायचा आणि विद्यार्थी तो सगळे त्याची नोंदणी ठेवायची की किती दिवसांनी ते किती वाढलं, त्याला किती फुटवा आला, त्यानंतर लोंबी किती आली, लोंबीचं वजन किती आलं, लोंबीचे दाणे किती आले. तर असा प्रयोग आम्ही करायचो. तर त्यातला आता एक विद्यार्थी जो पंढरपूरमध्ये राहतो तो आता बीज उत्पादक शेतकरी झाला. तर त्याच्याकडे टोमॅटोच्या 130 जाती. तुम्हाला किती माहिती आहे टोमॅटोच्या जाती किती माहिती असते? केवळ त्याच्या एका शेतावर 130 जातीचं टोमॅटोचं बियाणं भेटतो. तसंच कमीत कमी 500 विविध प्रकारची पिकं त्याच्या शेतावर येत आणि त्याचं बियाणं आता देशभर विकते. तशा पद्धतीने आपण बघायला पाहिजे की आपल्या शेती विभागात आहोत भविष्यात काय बदल घडतील आणि कशाची मागणी असेल. तर शेतकरी ह्याच्यामध्ये भरपूर मागणी असणार. प्रत्येकाला आता आपलं आरोग्य चांगलं ठेवायचं तर कसं जास्तीत जास्त पौष्टिक अन्न मिळेल याच्याकडे भविष्यात लोकांचा कल आहे. मग त्या मार्केटच्या दृष्टीने आपण आपल्याला उत्पादन करायला पाहिजे. आणि तेच उत्पादन आहे शहरातल्या लोकांच्या आरोग्यासाठी पण चांगलं आहे, आपल्या आरोग्यासाठी पण चांगलं आहे आणि तसंच पर्यावरणासाठी जमिनीसाठी पण चांगलं आहे. कारण जसं आपण केमिकल वापरतो त्यांनी आपलं काय हवा प्रदूषित झाली, जमीन प्रदूषित झालं, पाणी प्रदूषित झालं आणि अन्न प्रदूषित झालं. आणि त्याच्यामुळे काय झालं की आपलं आरोग्य बिघडते. तर पूर्वी आपण बघितलं एवढी हॉस्पिटल किंवा एवढी नर्सिंग गावी असायची आपल्याला सांगत होत्या की आपल्याकडे जे काही आपली बचत असेल ती योग्य प्रकारे तिचा वापर करायचा. म्हणजे जास्त गुंतवणूक कशी होईल याच्याकडे आपण लक्ष द्यायचं.
असं असतं गावात नाही की फक्त आपल्याला मोटरसायकल लागते प्रवासासाठी, सामान घेऊन जाण्यासाठी, पण त्याच्यात पण दर्जे असतात ना. एक साधी येते आणि एकदम हरका येते ना 1.5-2 लाखाची, ती घेऊन काय होतं, फक्त एक सामाजिक प्रतिष्ठा मिळेल, पण पैसे उगाच त्याच्यात अडकून राहतात. त्याच्यासाठी काय करायला पाहिजे की अशामध्ये आपल्याला आपले पैसे गुंतवायचे जेणेकरून आपलं भांडवल वाढेल आणि भविष्यातलं उत्पादन वाढेल, पैसे वाढतील. जसं तुम्ही सगळ्यांनी सांगितलं की काही जणांनी शिक्षणावरती खर्च केलाय, काही जणांनी जास्त मोगऱ्याची झाडं लावली, जास्त फळझाडं लावली. तर अशा प्रकारे योग्य विचार करून पैशाचा जो विनियोग केला, तर जसं माताजी सांगत होते की आपण जुक्तीने उत्पादन काढण्याचा प्रयत्न करायचा, लोकांकडनं शिकायचं, प्रत्येक ठिकाणी जायचं की बाबा प्रत्येक शेतकरी कुठलं चांगली गोष्ट करतोय ती गोष्ट नमूद करायची, ती आपण करायची, आपले अनुभव लिहून ठेवायचे आणि ज्या चुका आपण पूर्वी केल्या त्या चुका कधी परत करायचं. त्याप्रमाणे जसं माझ्या मार्गदर्शन केलं की आपलं उत्पादन आहे किंवा आपल्याकडचे जे पैसे ते डबल व्हायला पाहिजे, दुप्पट व्हायला पाहिजे त्याचा प्रयत्न. अरे